प्रकाश आंबेडकरांना 1947च्या आधीचं सगळं विसरून 47 नंतरचाच भारत लक्षात राहावा असं वाटतं? माझं म्हणणं असं आहे की मी वर्तमान काळामध्ये जगतो. मी इतिहासामधलं फक्त शिकतो. इतिहासामध्ये जे घडलेलं आहे ते पुन्हा वर्तमान काळामध्ये घडावं असं माझं म्हणणं नाही आहे. त्याच्यामुळे वर्तमान काळातल्या गरजा लक्षात घेऊन, वर्तमान काळातली नेसेसिटी लक्षात घेऊन आपल्याला असणारं या ठिकाणी एम्प्लॉयमेंटचा इश्यू आहे, तो महत्त्वाचा आहे. इथला आदिवासींमधलं कुपोषण होतं आहे ते महत्त्वाचं आहे. त्याचं तुमच्या चॅनलवरनं कधी असणारं चर्चा नाही, काही नाही आहे. या ठिकाणी आदिवासींची असणारी पूर्ण संपत्ती लुटल्या जाते, त्याची असणारी आपल्याला नाही आहे. एन्व्हायरमेंटची असणारी वाट लावल्या जाते, त्याची असणारी तुम्हाला चर्चा नाही आहे. सुरजागडचं असणारं आयर्न ओर जे आहे, इंदिरा गांधींनी लिहिलेली कॉमेंट ही तुम्हाला कधीच महत्त्वाची वाटली नाही. आणि आज असणारं BJPने सुरजागडचं आयर्न ओर प्रायव्हेट ह्याला विकून दिलं. देशाचा आर्थिक कणा इंदिरा गांधीच्या नोटप्रमाणे म्हटलं की दिस विल बी दी लास्ट रिसोर्ट फॉर फायनान्शियल बॅकअप ऑफ इंडियन इकॉनॉमी. त्याचं असणारं विकायला चालले, त्याच्याशी तुम्हाला काहीच घेणं देणं नाही आहे. किंवा रेमडेसिवीर सारखं असणारं जगामध्ये बॅन केलं जातं पण भारतामध्ये विकल्या जातं. आणि आज असणारा आरोग्याचे इश्यू झाले, त्याचं असणारं तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे. का तुम्हाला वर्तमानमध्ये जगायचं नाही, तर तुम्हाला इतिहासामध्ये जगायचं आहे. आणि इतिहासामध्ये झालेला असणारा अन्याय अत्याचार जो आहे तो करणारे आणि सहन भोगणारे दोघंही निघून गेलेले आहेत. त्याचे वंशजही आहेत की नाहीत ह्याची गॅरंटी नाही. पण त्या धर्माच्या नावाने आम्हाला एकमेकांचा असणारा वचपा काढायचा आहे, हे तुमचं चाललेलं राजकारण आहे सध्याचं.